एकदम सोपी अशी वर्षभर टिकणारी उपवासाची साबुदाणा चकली बनवायची कशी चला बघूयात. आता ही ह्या वर्षीची आणि ही गेल्या वर्षीची. दोन्हीमध्ये तसा फारसा बदल नाही आहे, फक्त ही हिरव्या मिरचीची आहे. आणि आज आपण तांबड्या तिखटाची बनवणार आहोत, जे रेग्युलर आपल्याला उपवासाचं चालतं ना त्याच्यासाठी. 2.5 किलो बटाटा घेतला होता मी. 2.5 किलो बटाट्याची सालं काढून घेतली आणि तो किसूनसुद्धा घेतला. आता का किसून घ्यायचा? जो आपला सोऱ्या असतो शेवगा, त्याच्यातून व्यवस्थित बटाटा खाली जावा त्याच्यामुळे तो किसून घ्यायचा. 2.5 वाटीत साबुदाणा भिजत घातला होता. वाटी जी आहे ना ती थोडीशी मोठी होती. पाण्यामध्ये चांगला मऊसूत भिजला गेला पाहिजे. लक्षात घ्या बटाट्याला मीठ जरासं जास्त लागतं. आता 2.5 ते 3 वाटी पाणी उकळायला ठेवलं होतं मोठ्या पातेल्यामध्ये. ज्या पातेल्यामध्ये आपल्याला हे मिश्रण कालवायचं आहे. पाण्याला उकळी आल्याबरोबर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि भिजवलेला साबुदाणा टाकून घ्यायचा. असा घट्टसर साबुदाणा जो आहे ना तो शिजवून घ्यायचा आणि आता त्याच्यामध्ये किसलेला बटाटा ॲड करून घ्यायचा. बटाटा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा. अजिबातसुद्धा कुठे अशा त्याच्या गिठुळ्या झाल्या नाही पाहिजे याची खबरदारी घ्यायची. जे तुम्हाला उपवासाला तांबडं तिखट आवडतं ते टाकून घ्यायचं. आता जर तांबडं तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा मीठ टाकता तेव्हा त्या मिठामध्येच हिरवी मिरचीची पेस्ट करून टाकू शकता. अगदी पेस्ट नाही करायची, अशी ओबडधोबड करायची. एकदम छान टवटवीत असा साबुदाणा आणि त्याच्यावरती ती हिरवी मिरची एकदम छान दिसते. यावर्षी मी तांबड्या तिखटाच्या केल्यात. नक्की ट्राय करून बघा.